नमस्कार सख्यांनो. आता आपण बटन होल स्टिच बघणार आहोत. आपण ब्लँकेट स्टिच बघितलेला आहे आधीच्या भागामध्ये. आता आपण बटन होल स्टिच बघणार आहोत. मी नेहमी डावीकडून उजवीकडे जात असते. आज आपण उजवीकडून डावीकडे जाऊया. म्हणजे जे उजव्या हाताने करणाऱ्या आपल्या मैत्रिणी आहेत, सख्या आहेत, त्यांना टेन्शन नको आहे. फक्त इथे लक्षात घ्या, मी इथे स्वतःच्या सोयीसाठी, आपल्या स्वतःच्या सोयीसाठी सगळा टाका एकसारखा यावा यासाठी मी काय केलेलं आहे, तर इथे अगदी 0.5 सेंटीमीटरवरती दुसरी रेष आखून घेतलेली आहे. इथे काय केलं आहे मी, जसं ब्लँकेट स्टिचला भरून दोरा काढला होता तसाच दोरा वरच्या ओळीला काढलेला आहे, एक्स्ट्रीम एंडपासून काढलेला आहे. नंतर इथे मात्र थोडासा बदल आहे. आपण थोडं अंतर ठेवत ठेवत काढला होता. इथे आपण काय करायचं आहे, लगोलग त्याच्या खालीच सुई टाकायची आणि ती सुई पहा बरं वरच्या ओळीमध्ये अगदी जवळ काढायची. हे पहा, म्हणजे ह्या खालच्या ज्या खाली जी रेषा आहे त्याच्यात सुई टाकल्यानंतर वरच्या रेषेवर अगदी जवळ आपण ही सुई काढून घ्यायची. आणि जसं मी आधीच्या भागात म्हटलं की डावीकडून उजवीकडे येत असेल तर दोरा डावीकडून उजवीकडे पडेल. आता आपण उजवीकडून डावीकडे जात आहोत, त्यामुळे आपला दोरा उजवीकडून डावीकडे पडणार आहे. पुन्हा सुई अगदी जवळ घ्यायची आहे, अगदी जवळ घेऊन वरती सुद्धा जवळ येईल अशी काढायची आहे. इथे मी मुद्दाम मशीनचा दोरा वापरलेला आहे. शिलाईसाठी जो आपण मशीनला दोरा घेतो तो दोरा मी इथे वापरलेला आहे, कारण हा टाकाच मुळी अस्तित्वात आला तो काजं करण्यासाठी, हाताने काजं करण्यासाठी. कारण त्यावेळेला काही मशीन नव्हते. गुंडी लावायची म्हणजे बटण, त्यावेळेला गुंड्या असायच्या शर्टाच्या किंवा सदऱ्याच्या गुंड्या लावायच्या. तर त्यावेळेला काही मशीन नव्हते काजं करून देणारे. म्हणजे मला आठवतं आहे की चेंबूर, आम्ही शाळेत असताना आम्ही चेंबूरला जेव्हा शाळेत जायचो तेव्हा आमची आई खूप सारं शिवणकाम करत असायची. आणि त्यावेळेला काजं करण्यासाठी ते कपडे चेंबूरला एका ठिकाणी काजवाल्याकडे घेऊन जावे लागायचे. आणि तो किती अगदी 5 पैसे एक काजं अशा प्रकारे तो ते करून देत होता. म्हणजे ही नंतरची सोय झाली. आता काय फॅशन मेकरवरती तुम्ही सहजपणे काजं करू शकता घरातल्या घरात. आणि आता हा टाका मात्र आपण भरतकामाच्या नक्षींसाठी वापरणार आहोत. पण तरीसुद्धा एक अंदाज येण्यासाठी म्हणून हे पहा, किती जवळजवळ आला आहे, पाहिलंत ना. आणि तो सारखा यायला हवा, तरच ते बटन होल किंवा काजं जे आहे ते व्यवस्थित होणार, बरोबर. अशा प्रकारे हा टाका करायचा आहे. अगदी सोपी तीच पद्धत आहे, काहीही वेगळं नाही. कारण मला असं वाटतं की छोटे छोटे जर बनवले तर ते पटकन पाहिले जातात आवडीने आणि लक्षात यायला पण मदत होते. जर आपण छोट्या छोट्या अशा एक एक टाका जर छोट्या छोट्या पद्धतीने घरगुती पद्धतीने शिकत गेलो. यात तुम्हाला काही बदल हवा असेल तर मला आवर्जून कळवा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असलात तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
तरीसुद्धा पहा माझे थोडासा टाका माझा हा वर खाली झालेला आहे, तो मी आता काढेन पुन्हा आणि पुन्हा चांगले घालेन टाके. रेषेवर आले म्हणजे एकसंध दिसतील आपल्याला सगळे टाके. ठीक आहे. तर आता ही काय मी ओळ पूर्ण करणार नाही आहे, ही एवढीच ठेवणार आहे. त्यामुळे इथून टाका खाली टाकला, माफ करा टाका नाही, सुई खाली टाकली की खाली एक गाठ मारून घ्यायची. आता हा टाका मागून कसा दिसतो तोही पाहणं फार उत्सुकतेचं. हा पहा, हा बटन होल स्टिच पहा कसा दिसतो. हाही तसाच दिसायला हवा, पण इथे माझा दोरा गुंतलेला आहे, त्यामुळे हे काढून मी पुन्हा करणार आहे आत्ता. आणि त्यानंतर आपण लॉंग अँड शॉर्ट बटन होल स्टिच बघूया.